हॅलो. हा बोला की कोण आहे? हा, तो हप्ता भरा ना सर. तुझं एका टपूत तोंड फोडीन. हप्ता भरा की म्हणजे कालच हप्ता भरून आला 40,000 रुपये. अरे, चुतिया हप्ता भरा समजायली काय? म्हटलंय. नाही 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 नाही, हप्ता भरा म्हटलोय तुम्हाला. सर म्हणतोय तुम्हाला, इज्जतीत बोलतोय. आणि तुम्ही म्हणजे डायरेक्ट तू. म्हणजे मला चुतिया समजायली काय तू? 40,000 रुपये काल झक मारायला भरलेला आहे पहिलं का? माइंड युअर लँग्वेज. पहिलं ना नीट भाषा ते वापरायची. ते तुम्ही तुझे कुणाला बोलताय, काय बोलताय ह्याचं भान ठेवा आणि नीट बोलायला शिका पहिलं. ती इंग्लिश तुझ्या घरी बोल तसलं. गावंढळ ना, गावंढळ माणसं सुद्धा अशी बोलत नाही. एवढं खालच्या पातळीला जाऊन बोलता तुम्ही. जरा लाज वाटू दे तुम्हाला थोडी. गावंढळ हा. बोलताना तुला थोडी पण लाज वाटत नाही का? गावंढळ म्हणजे काय, तू काय लय सुशिक्षित अंबानीच्या घरातली गेलीच काय? हा, मी अंबानीच्या घरातली नाही गेलेली, तरी पण मी जरा माझी भाषा चांगली वापरूनच बोलते. तुमच्यासारखं इतकं खालच्या लेवलला पडून आम्ही बोलत नाहीये. तुम्हाला फक्त सांगितलंय हप्ता भरा सर. भाषा कशी वापर, जरा नीट नीट बोलायला शिका जरा थोडं. मग आता डबल हप्ता भरायचा. काल तर जाऊन 40,000 रुपये भरून आला कुठला ना हप्ता? अजून. कशा LICचा हप्ता सांगतोय तुम्ही? कुठला हप्ता भरला? अहो, LICचा हप्ता भरलाय का? ट्रॅक्टरचा हप्ता भरून आला की काल मी. हा, मग इथं कोण आता अशी बोलले असते ना, मग पहिलं नीट लक्ष द्यायचं ना. हप्ता कुठला भरलाय, कशाचा आहे, आपला प्रीमियम कधी येतो कधी नाही, हे माणसाला लक्षात असायला पाहिजे ना. का उठलं की सुटलं लगेच काहीतरी तोंड सोडायचं, देवाने चांगलं तोंड दिल्याचं घाण करून टाकायची का? म्हणजे तुम्ही मला येडेत काढताय म्हणून सांगा की तुमचं काम आहे ना. पहिल्यांदा कॉल केल्या केल्या मी LIC ऑफिसनं बोलते. LICचा हप्ता अहो, भरा. आमचा नंबर तुम्ही सेव्ह जरी केला नसेल ना, तरी डायरेक्ट ना तिथं LICचं असं नावच पडतं तिथं. त्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे कॉल कोणाचा आहे ते. अहो मॅडम, मला तिकडे शोरूम वाल्याचा वाटलं, ट्रॅक्टरचा फोन आलाय वाटलं. कशाला तुम्ही चिडचिड करताय एवढं? अहो, मला काय म्हणायचंय, फोन कुणाचा पण येऊ द्या, मॅडमचा येऊ द्या, भलेही साध्या माणसाचा, कुणाचा पण फोन येऊ द्या, त्यांना ना इज्जतीत बोलायला शिकत जावा पहिलं. हा, डायरेक्ट ना आरव वरव करून बोलता तुम्ही. आमचं कसं झालंय, आमच्या आयुष्यात का नाही काहीच नाही. हप्ता भरण्याशिवाय दुसरं काय नाहीच नवीन जुनं. हं. कोण मोबाईलच्या हप्त्यासाठी फोन करतंय, तर कोण ट्रॅक्टरच्या, तर कोण LICच्या, तर कोण घराच्या. म्हणजे नुसतं आमचं आयुष्य हप्ता भरण्यातच चाललंय बघा. अहो, तुमचं आयुष्य हप्ते भरण्यात चाललेत ना, मग आपल्याला झेपल तेवढंच माणसाने वजन घ्यावं ना. कशाला एवढे हप्ते हप्ते करून ठेवायचे? काय गरज होती एवढा मोठापणा शहाणपणा दाखवायचं? हप्त्यावर सगळं घ्यायचं आणि परत रडत बसायचं हप्ते भरायला येईना म्हणून. तुम्ही कोण मला सांगणार हीच घेऊ नका आणि तीच घेऊ नका? तुम्हाला मग काय कशाला करायचंय? रडायचं? रडायचंच नाही ना. आलाय ना हप्ता, प्रीमियम आलाय ना, तर भरून टाकायचं ना. आणि पहिलं ना व्यवस्थित लायकीत राहून इज्जतीतच बोलायचं समोरच्याला. इज्जत आमची काढायची नाही काय? नीट सांगा लागलोय, तुमचं काम जेवढं आहे तेवढंच बोला. मी कुठली जेवढं गोष्ट. आहे तेवढं सुरुवातीला फोन केल्यानंतर डायरेक्ट आरक वरक काय बुक्कीट टिंगळून हे न ते तुम्ही बोललात सुरुवातीला. हे बोल बोलायची भाषा झाली का तुमची? बोलाची भाषा झाली का? म्हणजे तुमचं मग काम आहे ना LIC हून बोलते म्हणून. हप्ता भरा म्हणजे काय, कशाचा हप्ता भरायचा नीट आम्ही? सरळ तेव्हाच म्हणायचं ना, मॅडम कोण बोलताय आणि कुठला हप्ता, हे भाषा बोलायची असं येत नव्हतं का तुम्हाला? का डायरेक्ट आरक वरक बुक्कीत हे न ते काय पण कुणाला अहो, बुक्कीट टेंगून बुक्कीट टेंगून नाहीये मी. एका बुक्कीत ना डोक्याचे खोपडे ना ते पण फोडू शकते. अहो कळलं का? मॅडम, ही हप्तवाली किती त्रास देते ते आमच्या आमच्या जीवाला माहित आहे हो. तुम्हाला काय वरनं बसून तुम्ही काय बी बोलताव तिकडं. आम्हाला पण वरनं अधिकाऱ्यांचा प्रेशर असतोच ना. हप्ते वेळेवर गोळा झालेच पाहिजेत ना सगळे. मग तुमच्या हा? जवळचा भरा की तोवरची. काय मरणार आहो काय आमचा हप्ता भरल्यावर? अहो, तुमच्या हप्त्यासाठी आम्हाला मारू नका. जर हीच भाषा व्यवस्थित जर तुम्ही चांगल्या गोडी गुलाबीत जर बोलला असता ना, तर समोरचा माणूस ना काहीतरी ऍडजस्टमेंट करतं. नाही सुरुवातीला नाही, जर माणूस जर गोड बोललो तर अंगावरचे कपडे काढून देते म्हणा की. असं मुरगागत फालतू बोलू नका काही पण. हा, काय काय मूर्खागत काय बोललोय? गोड कपडे बोलल्यावर. कशाला काढून देणार आहे? मग गोड बोलल्यावर झाडावरचं पाखरू खाली उतरून येत नाही का? हा, मग ते तर होणारच ना. पण तुमची भाषा आणि तुमची लायकीवरनं कळालं ना तुम्ही कुठला माणूस कसला आहे ते. अहो मग तुम्हीच फोन करताना नीट करा ना. LIC मधनं बोलते, हप्ता भरा. हो, हिथं मी ते मग. तेवढं हा, मला कळतंय की LICचा हप्ता भरा हे म्हणायचं राहिलं होतं. फक्त हप्ताच म्हटलो ना, हे चुकलं ना माझं. पण समोरचा माणूस आपल्याला एकदम रिस्पेक्ट देऊन बोलतो ना, तर त्याला पण आपण रिस्पेक्टनीच बोलावं. कशाचा हप्ता मॅडम, कुठला हप्ता म्हणून? हा, आम्ही लय मोठं मोठं व्यवहार केला. हे तुझा कुठला 40,000चा LICच्या हप्त्याचा सांगा लागलेस मला? तू परत तुझ्या लायकीवरती आलास. हा, तुला आतापर्यंत रिस्पेक्टने बोलले तुला म्हणजे हे झालं नाही, पचलं नाही ना?
काय काय करणार आहेस? हं? हप्ता भरणार नाही मी, 1 महिना अजून भरणार नाही, बोल पुढचं. नाही भरलं तर नाही भरलं, त्यात आमचं काही नुकसान होत नाहीये, घाटा तुमचाच होतोय. पैसे नाहीत हो मॅडम, समजून घ्या. आताच ट्रॅक्टरचा हप्ता भरलाय, आयफोनचा हप्ता भरलाय, माझ्याकडे इड्रेलची पुडी खाईन म्हणलं तर 5 रुपये नाहीत. मग कशाला मग पाय काय अंथरूण बघूनच पाय पसरावे ना माणसानी. आणि लांबवून पसरल्यावर काय होईल? मग हे काय असं उघड पडतं ना, बाकी काय आहे? हं? अहो एवढं मॅडम, आपल्याला झेपतच नाही तर हप्ते एवढे करूच नाही माणसाने. ऐका मॅडम, काय तुमच्याकडून होईल का ऍडजस्ट जरा? हा, आम्हाला तशी परवानगी नाहीये आणि आमच्या अकाउंट वगैरे चालत नाहीयेत. नाही ती काय करा, डिओ फेल जाऊ देऊ नका. हम्म, तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःच्या जवळचे पैसे भरा की 1 महिन्यापुरतं. हेच जर गोष्ट तुम्ही सुरुवातीला बोलला असता ना, तर थोडंफार काहीतरी ऍडजस्ट केलं असतं. पण तुमची अशी उघडीट भाषा ऐकून का नाही, तुमची मदत काय, तुमचा हप्ता पण मी नाही भरू शकत. ते तुम्ही ह्या 2-3 दिवसात तेव्हा हप्ता भरून टाका. नाही हो, काय आहे मॅडम, मागं लय प्रेशर आहे. नुसतं मला हप्तेवाल्याने तंग केलेलं आहे. कुठलं पण हप्तेवाली मला फोन करते ती, मी एकदमच असं चिडचिड करताव, मला लय टेन्शन येते हो. मी चिडचिड करत नाहीये. तुमची भाषा बघूनच माझा चिडचिडपणा वाढला परत. तुम्ही कुठं करताय, मी करताव म्हणलाव तुम्हाला, का आता तिप्पट बोलालो लगेच काय? नाही 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 आता लगेच कसं व्यवस्थित बोलला, ह्याच्या अगोदर आरतुरं बोलला, त्याच्या अगोदर चांगलं, परत सुरुवातीला वाईट बोललात. ती झालं गेलं हा विसरून जावा. कसं होतंय, माझं शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय मुळातच. माझं जरा शिक्षण कमी झालेलं आहे, तुम्ही घ्या की समजून. अहो किती जरी शिक्षण कमी असलं ना, तर खेडेगावातली माणसं आहेत ना, खूप इज्जतीने बोलतात. असं तुमच्यासारखं ना उघडीत बोलत नाही. मला नाही वाटत तुमचं शिक्षण झालंय, शिक्षण झालेलं नाहीये. तुम्ही पाक डिग्री हासिल केलेली दिसत्या, त्याच्यावरूनच कळतं तुमच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुमच्या अंगामध्ये ना अशा काय म्हणतात तो, किडा आहे, असा किडा. नाही ती कसं आहे माहितीये का, एकदा एकदा असं चिडावं पण लागतंय, म्हणजे समोरच्या माणसावर आचक बसते. प्रेमानं जर बोललं का माणसं चढायला भेट नाही, ती त्याच्यामुळे मी जरा तापत असतो सुरुवातीलाच. ठीक आहे. आणि काय करता तुम्ही, कधी भरणार आहे हप्ता ते सांगा. फालतू बाद झालं बोलायचं ते. आणि काय आमच्याकडे तेवढा वेळ करायचं, नाहीये. कोण तर मारालं का माराच्या अगोदरच बेशुद्ध होऊन पडायचं, म्हणजे ती समोरची माणसं मेलं म्हणून पळून जाते ती. हा ठीक आहे, असो ते काही पण. कधी भरायला हप्ता ते सांगा. आणि असं फोनवर जर बोलताना आपल्या अंगलूट काही आलं, तर आपण डायरेक्ट दारू पिलीची ऍक्टिंग करतो, म्हणजे समोरच्याला वाटतंय बाबा ह्यानं दारू पिली, ते ह्याच्या कळतं, नादाला ते लागायचं नाही. बोलण्यावरनं कळलंच आहे मला की तुम्ही काय असं अडाणी बिडाणी नाहीये. पाक डिग्री हासिल केलेली आहे, त्या सगळा PhD झालेला आहे तुमचं. त्याच्यावरूनच कळलंय मला. ते हप्ता कधी भरणार आहे ते सांगा. बरं ऐका मॅडम, तुम्ही आता परिस्थिती समजून घ्या आणि 1 महिन्यापुरती काय तर ऍडजस्ट करा तुम्हीच आता. 1 महिना? हा, 1 महिन्यात मी करतो रिटर्न तुम्हाला. तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे भरा दिलं म्हणून. हा बर, भरता ठीक का? आहे. भरते. पुढच्या महिन्यात मला द्या. नाहीतर परत मला असं आगरट उगरट जर बोलला तर परत खूप बेकार होईल, लक्षात ठेवा. हे छे छे, मी कशाला अगरोड बोलू राव. आम्ही चांगली माणसं, सुशिक्षित माणसं, चांगलंच बोललो हा पाहिजे ना. तेच ना. मग इथून मागचं पण बोलणं आठवतंय का, लक्षात आहे का तुम्ही कसं बोललात, काय बोललात ते? कसं आहे मॅडम सांगू का, जीवन जगताना वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आणि चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. हा मग ते मला पण असंच वाटतं, माणसाने सुरुवातीला चांगलं बोलावं आणि जर पुढचा माणूस जर चांगला बोलत नसेल ना, तर मग त्याला वाईट बोलावं. ही मग तुमची काय करा, नीतिमत्ता नाहीये. नाही, मी तसा माणूस नारळासारखा आहे, वरनं निबर आहे पण मधनं लय मऊ आहे मी. हा ठीक आहे, असो ते काही पण. हम्म. चालेल, ठीक आहे. मग मी तुमचा हप्ता भरेन, पण पुढच्या महिन्यात मला नक्की आठवणीने तुम्ही पाठवा. मग लय उपकार केलो मॅडम तुम्ही. तुम्हीच आहो बघा आमच्या जीवनात. तुमचं पाय धुवून पाणी प्यायला बी तयार आहो तुम्ही आता. कशाला पाय धुवून पाणी प्यायचं हे, असो ठीक आहे. बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं ते. देतो मी, काय करतो मॅडम, 1 महिन्यात जर ऍडजस्ट नाही झाली का दुसऱ्या महिन्यात फिक्स देतो बघा. नाही नाही, महिना वगैरे काही वाढवू नका, कारण मी पण हे इकडून तिकडून ऍडजस्ट करूनच भरणार आहे. त्याच्यामुळे काही नाही, पुढच्या महिन्यात बरोबर मला 30 तारखेला द्या. देतो मी. कसं आहे, हा माणसानं बोलून व्यवहार करावा आणि व्यवहार हे चांगलं झालं पाहिजे. ह्या महिन्यात देणं नाही झालं तर मी पुढच्या महिन्यात नक्की देईन तुमचं पैसे.
हं, चालेल ठीक आहे. बरं. चालेल, चालेल ठीक भरा चालतंय. धन्यवाद. आहे. हं. हां.